एका आठवड्यात अवैध दारू आणि जुगाराच्या 112 अड्ड्यांवर छापा टाकत केलेल्या कारवाईत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 112 गुन्ह्यांमध्ये 8,28,275 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार करत अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाईबाबत मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं। दरम्यान पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून अवैध दारू विक्री करणाऱ्या 95 ठिकाणी छापे टाकत 6,50,255 रुपये किमतीची अवैध देशी विदेशी दारू तसेच तयार गावठी हातभट्टी आणि कच्चे रसायन नष्ट करून 95 गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेत। तसेच जुगार मटका बिंगो चालणाऱ्या ठिकाणी छापे टाकत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 प्रमाणे 17 गुन्हे दाखल करत आरोपीकडून 1,28,020 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।